नमस्कार, मी सुधाकर काशीद, निवासी संपादक तरुण भारत. आज आपण इथं तरुण भारत कार्यालयात एकत्र आलो आहे यासाठी की बाहेर मतदानाची म्हणजे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीतील मतदानाची मोजणी सुरू आहे. काही निकाल हाती येत आहेत, काही टप्प्याटप्प्यानं पुढं त्याचं चित्र येत आहे. पण आपण आज यासाठी आलेलो आहोत इथे एकत्र की फक्त निवडणुकीत कोण पडला, कोण हरला, कुठल्या आघाडीकडे बहुमत आलं, कुणाचा पराभव झाला किंवा कोल्हापूरची भाषेत सांगायचं झालं तर कोणाची जिरली वगैरे अशा स्वरूपाच्या चर्चा बाहेर आहात. पण तुम्ही ही सगळी मंडळी असं आहात की सगळे कोल्हापूरचं तुम्हाला बरं वाईट अंतरंग माहिती आहे. या कोल्हापूरचा तुम्ही अतिशय एक जागरूक घटक आहात. म्हणजे वेगवेगळ्या पक्षात असाल, वेगवेगळ्या उद्योगात असाल, वेगवेगळी तुमच्या संघटना असतील, तो भाग वेगळा. पण तुम्हाला कोल्हापूर याबद्दल, कोल्हापुराच्या विकासाबद्दल अगदी बारीक जाणकार असलेले तुम्ही आहात. म्हणून आज या तरुण भारतमधल्या या पहिलाच प्रयोग आहे आमचा अशा पद्धतीनं करण्याचा. आपण पूर्वी कोल्हापूर ह्याच्यातून टी व्हीवर वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून बघत होतो. तर आमचे संपादक श्रीरंग गायकवाड यांनी असं सगळ्यांना आम्हाला एक सूचना दिली की सगळं कोल्हापूर ह्या तुमच्या चर्चेतून इथं व्यक्त होईल आणि चांगल्या अर्थानं निवडणूक संपलेले आहे, निकाल लागलेले आहेत बऱ्यापैकी, तर कसं कोल्हापूरला पुढं नेता येईल. कारण का तर रस्ते, पाणी आणि गटार, उद्यान याच्या पलीकडं या निवडणुकीच्या प्रचारात कोणी पुढं गेलेलं नाही. हद्दपाडीच्या विषयाला तर कोणीही स्पर्श केलेला नाही अशा आहे. तर ती ही निवडणूक झालेली आहे की एखाद्या पक्षाची सत्ता किंवा एखाद्या व्यक्तीचा त्या परिसरातील प्रभाव किती आहे हेच म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं असंच त्याचं त्या स्वरूप आहे. तर तुमच्यासारखी दिग्गज माणसं काय बोलतात हे नक्कीच कोल्हापूरकरांना आवडेल. आज आपण या विश्लेषणात्मक आयोजित केलेल्या या चर्चेत ॲडव्होकेट अनिल घाडगे आहेत, म्हणजे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे. कॉम्रेड चंद्रकांत यादव आहेत, ते CIT म्हणजे सिटू कामगार संघटनेचे आणि CPMचे अगदी ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. अनिल धडाम चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक, हा भाग वेगळा, पण कोल्हापूरचं बऱ्यापैकी सगळं सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक अंतरंग माहीत असलेले अगदी जाणकार व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या शेजारी आहेत अशोक देसाई, भारतीय जनता पार्टी आणि हिंदू युवा प्रतिष्ठानचे ते कार्यकर्ते आहेत. त्याहीपेक्षा रोज रंकाळा तलावावर जे लोक फिरायला येतात त्यांच्यासाठी वेगवेगळे आयुर्वेदिक त्यांचं जे हे आहेत, काय म्हणायचे तर काढे, हे फक्त ती तिथं विक्रीचा आणि तो याचा व्यवसाय नाही, तर ते कोल्हापुरातलं रंकाळ्यावरचं व्यासपीठ त्यांचा तो हे अड्डा झालेला आहे. अतिशय चांगली चांगली माणसं तिथं बसून हे घेतात, कोल्हापूरच्या घडामोडीवर 1-2 मिनिटाची चर्चा करतात. सुधीर हंजे आहेत, सिव्हिल इंजिनियर, आणि त्याहीपेक्षा शहर भान चळवळ म्हणून कोल्हापुरात अगदी चांगल्या विचारानं सुरू झालेली आहे. आणि त्यातली देवाणघेवाण जी विचाराची होते त्यातले ते एक प्रमुख घटक आहेत. मी वाचतो, प्रत्येक मुद्द्याला तुमचा काहीतरी तांत्रिक आणि असं भक्त माजार आहे. आता टिपिकल कोल्हापूरसारखं कुणी काय सांगितलं की लगेच ऐकलं आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देणं, असं कधी हा प्रकार मोठी संघटना आहे म्हणून म्हणतो. शहरबांध चळवळ आहे, त्याचे सुधीर हंजे आहेत. उत्तम फराकटे बांधकाम व्यावसायिक आहेत, क्रीडाई आहेत. त्यानंतर आयर्नमॅन आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळा त्यांचं बालपण आणि शिक्षण म्हणजे कोल्हापूरची जडणघडण जिथं होते किंवा कोल्हापूरची जी काही विद्यापीठं आहेत त्यात बुधवार पेठेत घडलेले हे उत्तम फराकटे आहेत, त्यांनाही आपण बोलवलं आहे. त्यानंतर शेखर पाटील आहेत, ऑटोमेशन सर्व्हिसेसबाबत. वेगळा माणूस का बोलवला, ते एका ठराविक चौकटीच्या बाहेर, म्हणजे अगदी पत्रकार आणि दैनिकही त्या 4-5 भोवती सगळी चर्चा अशी हे फिरवत राहतात. त्यापेक्षाही जे कोल्हापुरात काही वेगळं घडतंय त्याचे ते एक चांगले घटक आहेत म्हणून आपल्याला बोलवलेलं आहे. आत्ता जे काही समोर निकाल आलेले आहेत हे निकाल 100% म्हणजे इथं आम्ही सांगत नाही की हा खरा असेल किंवा त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला असेल असं सांगत नाही. वेगवेगळ्या माध्यमातून आमच्याजवळ जो निकाल येतो आहे त्याला धरून आम्ही ही चर्चा नेतोय. कदाचित शेवटच्या क्षणी तो निकाल वेगळाही असेल आणि इथं चर्चा जी होणार आहे तो कोण भारी पडला, सतेज पाटील भारी पडले का राजे क्षीरसागर भारी पडले, युती भारी पडली का आघाडी भारी पडली, हा विषयच इथं नाही. कारण अगदी मी धाडसानं सांगतो, कुणाला वगळावं आणि कुणाला हे करावं अशी परिस्थिती कोल्हापुरात राजकीय विषयाची नाही आहे. तर आपण चर्चेला सुरू करूया. आत्ता फक्त कळालेले निकाल असे आहेत की काँग्रेसचे म्हणजे कसबा बावड्यातील बालेकिल्ला सुभाष बुचडे
पुष्पा नरुटे, रुपाली पवार धामोडकर आणि सचिन चौगले निवडून आले आहेत, असं हे प्रत्येकाच्या याच्यावर फिरायला लागलेलं आहे. नेमकं काय आहे माहीत नाही, पण साधारण हा आधार धरून आपण इथं चर्चा करतो आहोत. दुसरा एक निकाल असा आहे, प्रमोद देसाई, वंदना मोहिते, वीरेंद्र माडिक अशी ह्या चौघांचा विजय आहे. येस. आणि अजय इंगोले, त्यांचा म्हणजे एक नाव या निवडणुकीत खूप लोकांच्या तोंडात होतं. त्यांचे ते बंधू आहेत अजय इंगोले, ते निवडून आलेले असे आहेत, त्याच्यामध्ये अर्थात विरोधी गटातून निवडून आले आहेत. असं हे साधारण चित्र आहे. आपली चर्चा होईपर्यंत आणखी बरेच काही हे होतील. तर एक आत्ताचा हे निकाल, या निवडणुकीतली सगळी धामधूम, निवडणुकीत दिलेली आश्वासनं आणि पुढं कोल्हापूरचं काय होईल असं आपण, अनिल घाटे सर तुम्हीच बोला. नमस्कार, माझं नाव अनिल घाटगे. मी राजारामपुरी विकास मंचचा अध्यक्ष आहे. कोल्हापूरच्या जडणघडणीमध्ये ज्या काही डेली अपडेट होतात त्याचा एक मी अभ्यासक आहे आणि एका पक्षाचा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्याध्यक्ष. याला अडवा याची जिरवा हा अध्याय काल संपलेला आहे. आता सर्वांनीच कोल्हापूरच्या भल्याचं काम कसं होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. कोल्हापूरचे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी विरोधक असतील अथवा सत्ताधारी असतील, एकालाच सत्ता मिळेल असा काय निकाल येईल असं वाटत नाही. त्यामुळं संमिश्र निकाल असेल कोल्हापूरचा आणि त्या संमिश्र निकालामध्ये विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी हातात हात घालून काम करावं ही माझी पहिली भूमिका आहे. आणि जे जाहीरनामे जाहीर झालेले आहेत, मग भले पडलेल्या उमेदवारांनी सुद्धा जाहीर केलेले जे जाहीरनामे असतील त्याच्यावर त्यांनी 5 वर्ष त्याचा पाठपुरावा करावा. विजयी झालेल्या उमेदवारांनी आपण दिलेली जनतेला आश्वासन काटेकोरपणाने पाळावीत आणि विरोधी पक्षांनी सुद्धा जी आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना सहकार्य करावं आणि ती पूर्ण करून घ्यावीत. तरच या कोल्हापूरचं भलं होईल असं मला वाटतंय. धन्यवाद. कॉम्रेड चंद्रकांत यादव, गेली 40 वर्ष कम्युनिस्ट चळवळीत, कामगार चळवळीत काम करतो आहोत. शिवाजी पेठेच्या प्रभागामध्ये माझं जीवन गेलेलं आहे आणि कोल्हापूरच्या समाज जीवनामध्ये 40 वर्षाचा जो प्रदीर्घ अनुभव होता त्याच्यातून गेल्या 10 वर्षांतर निवडणूक व्हायला लागली, ही एक अतिशय चांगली बाब आहे. बरेच दिवस लोकशाहीचा घात झाला असा आम्ही म्हणणारे लोक होतो, पण या निमित्तानं आम जनतेला एक संधी मिळाली. या संधीच्या निमित्तानं जे जनतेला आता निकालातून दाखवलं जाईल त्याच्यामध्ये कोणी कोणाचा काटा काढला आणि कोणी कोणाच्या ओराव बसला असं होऊ शकणार नाही. कारण कोल्हापूरच्या विकासाचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, मी 2च प्रश्नावर बोलतो आता. वेस्ट वॉटर मॅनेजमेंट आणि कचऱ्याची ढीग याच्याबद्दल या संबंध निवडणूक काळामध्ये मोठ्या प्रमाणात कोण बोललं नाही याची आम्हाला खंत आहे. आम्ही विरोधी पक्षात काम करणारे लोक असलो तरी हे गोष्ट आम जनतेनं पण उद्याच्या काळात सत्तेत बसणारे असतील आणि विरोधी असतील यांनी हे महत्त्वाचे धरावेत असं मला वाटतंय. सध्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे अंदाज येत आहेत. आता कोणतं सत्ता स्थापन करेल तो भाग नंतरचा आहे, पण झाल्यानंतर त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या फार वाढलेल्या आहेत. कारण जवळपास 10 वर्षानंतर ह्या निवडणुका झाल्यामुळं आता कोल्हापूर शहरामध्ये असणारे प्रश्न बरेचसे वाढलेले आहेत. त्यामध्ये आता IT पार्क किंवा उद्योजक व्यावसायिकांना कोल्हापूर प्रशासनाकडून बरेचसे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याविषयी जर चर्चा करायची म्हटली तर त्याची एक समिती नेमावी लागेल. कारण उद्योजक व्यावसायिकांना या आणि महाप्रशासनाला जे प्रॉब्लेम्स येतात त्याच्यावर बरेचसे आंदोलनं वगैरे झालेली आहेत, तर ती होऊ नयेत यासाठी आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी व प्रशासनाचं व उद्योजक व्यापाऱ्यांची सांगड घालून कुठेतरी याचे सगळे प्रश्न संपतील याचा प्रयत्न केला पाहिजे. नमस्कार, मी अशोक देसाई, भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आणि हिंदू युवा प्रतिष्ठानचा मी संस्थापक अध्यक्ष. एकूण महाराष्ट्रातले आणि कोल्हापूर शहरातील कल बघता नक्कीच खात्री आहे की या ठिकाणी महायुतीची सत्ता आपल्या कोल्हापूर शहराच्या या महापालिकेवर नक्की येईल असा या ठिकाणी मला विश्वास वाटतो. गेली अनेक दशके या ठिकाणी विरोधी पक्ष या ठिकाणी काम करत होता, त्यांची सत्ता होती. मात्र या कोल्हापूरचे जे विकासात्मक पायाभूत जे प्रश्न होते ते अतिशय प्रलंबित आणि आहे जैसे ते होते.
त्यामुळं केंद्रात आणि राज्यात ज्यांची सत्ता आहे त्यांच्याकडून येणारा निधी, त्यांच्याकडे असलेले विजन हे बघितलं तर नक्कीच कोल्हापूरचा कायापालट, कोल्हापूरची विकासात्मक सर्वच गोष्टी मार्गी लागायला आता हरकत नाही. पण जसजसे आता निकाल बाहेर येतील तसतसे आमचाही उत्साह यामध्ये वाढेल. पण आता अजून काही निकाल यायचे आहेत. पण एकूण चित्र बघितलं तर नक्कीच या ठिकाणी महायुतीची सत्ता येईल असा मला विश्वास वाटतो. मग आम्ही ज्या पद्धतीनं आमची जी शब्द जे होते, आम्ही जी आश्वासनं दिली होती, म्हणजे कोल्हापूरचा पूर्ण सर्वांगीण विकास, त्यामध्ये रस्ते, लाईट, गटर, ज्या पायाभूत सुविधांचा जो अभाव होता त्याचे निराकरण करणं, तसेच कोल्हापूर शहरातून बरेचसे विद्यार्थी परराज्यामध्ये जाऊन शिकतात, परदेशामध्ये जाऊन शिकतात, त्यांच्यासाठी IT सेक्टरमध्ये काही भरीव कामगिरी करता येण्यासारखी असेल, त्यासाठी निश्चितपणाने आमचे वरिष्ठ यामध्ये निर्णय घेतील आणि यामध्ये निवडून आलेल्या सर्वच नगरसेवकांच्यावर आमच्या महायुतीच्या सर्वच नेत्यांचा ह्यामध्ये अंकुश असेल आणि त्यांचा अंकुश अशा पद्धतीने असेल की कोल्हापूर शहर कधी नव्हे ते न भूतो न भविष्यती अशा पद्धतीनं हे वेगळ्या पद्धतीनं करवट घेईल, वेगळ्या पद्धतीनं कोल्हापूरचा कायापालट होईल असा या ठिकाणी मला ठाम विश्वास वाटतो. नमस्कार, मी इंजिनियर सुधीर झंजे. शहर बंद चळवळ आणि तसेच सजग EE किंवा क्रीडाईच्या माध्यमातून पण मी काम करत असतो. आणि सर्वप्रथम जे कोण निवडून येणारे आलेले उमेदवार आहेत आणि निवडून येणारे उमेदवार या सगळ्यांचं मी प्रथमतः मनस्वी अभिनंदन करतो. जवळजवळ 5 ते 6 वर्षानंतर कोल्हापूरकरांना आपला एक आवाज, आपल्या गल्लीतला, आपल्या चौकातल्या, आपल्या प्रभागातली एक आवाज म्हणून आज 5-6 वर्षानंतर लाभत आहे. आणि त्यामुळं एक जनतेला सुद्धा आता एक नागरिकांना सुद्धा एक प्रकारचं आपला आवाज जो आहे, आपले सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी एक प्रतिनिधी आता मिळत आहे, ही एक समाधानाची बाब आहे. गेल्या 5 ते 10 वर्षांमध्ये कोल्हापूरची अत्यंत दुरावस्था झालेली, एक चांगले शहर जे अत्यंत बकाल अवस्थेमध्ये निघत आहेत. आता कोल्हापूरकरांना एक अपेक्षा आता हीच आहे की आता जी काय पक्ष युती किंवा असेल किंवा आघाडी असेल यांच्यातल्या भांडणांपेक्षा कोल्हापूरवरचं एक प्रेम म्हणून नगरसेवकांनी एक दिलानं काम करावं आणि कोल्हापूरच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर ह्या एकमेकांच्या सल्ल्यानं काम करावं, कुरघोडी न करता एकमेकांच्या सल्ल्यानं कोल्हापूरचा विकास आणि त्यातल्या त्यात शाश्वत विकास कसा होईल तर ह्या दृष्टिकोनातून बघावं असं एक सर्वसामान्य कोल्हापूरकरांची अपेक्षा आहेत. नागरिकांच्या समस्या तर प्रचंड वाढलेल्या आहेत. लेडीज टॉयलेट असेल, पर्यटकांच्या पार्किंगचं व्यवस्था, त्यांच्या परत स्वच्छतागृहांची व्यवस्था, त्याच्यानंतर रस्त्यांच्या याच्यामुळं धुलीकणांचा जो काही प्रश्न मोठ्या प्रमाणात आलेला आहे त्यामुळे श्वसनांचे किंवा बारीक आजार जे आहेत निर्माण झालेले आहेत त्यावर प्रचंड गरज आहे. आता कुरघोडीच्या राजकारणापेक्षा एकमेकांनी समजुतीनं करून या सर्वपक्षीय एक दिलानं काम करणं तरच कोल्हापूरचं काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतील असं मला वाटतंय. नमस्कार, मी उत्तम फराकटे, बांधकाम व्यावसायिक म्हणून कार्यरत आहे आणि कोल्हापूर असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स, कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट अशा अनेक विविध संस्थांमधून कार्यरत आहे. मी काय इथं बसलेले सगळेच लोक कोल्हापूरच्या प्रत्येक ज्वलंत प्रश्नामध्ये आपलं योगदान देत असतात आणि मला इथं विशेष आभार आणि अभिनंदन तरुण भारतचं करायचं आहे, सुधाकर काशेदांचं करायचं आहे. एक अभिनव कल्पना घेऊन ते कोल्हापूरच्या नागरिकांसमोर येत आहेत की कोल्हापूरच्या नागरिकांना आता निवडून आलेल्या ह्या नवीन उमेदवारांच्याकडून, नगरसेवकांच्याकडून काय अपेक्षा आहेत. आज आपण पाहतोय की कोल्हापूरचा विकास हद्दवाढीमुळं खुंटलेला दिसून येतोय. मात्र एक सिल्वर लाईन या सगळ्या गोष्टींमध्ये मला जाणवते की परवा मुख्यमंत्री महोदयांनी 15 मिनिटात मी कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या प्रश्नावर सही करण्याचं आश्वासन दिलं आहे आणि त्यांना या निमित्तानं आव्हान आणि संधी आहे की त्यांनी हा प्रश्न निकालात काढावा. शहराची वाढ उभ्या स्वरूपात होती आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असलेलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर ताण भविष्यकाळात येणार आहे. त्यामुळं येत्या बॉडीला या ताणाचा विचार करावा लागणार आहे आणि कोल्हापूरचे जे मूलभूत पायाभूत सुविधा आहेत त्यांच्या उत्थानीकरता त्यांना महत्त्वाचे प्रयत्न करावे लागणार आहेत. आज कोल्हापूर एक ऐतिहासिक पर्यटनदृष्ट्या अत्यंत समृद्ध असं शहर म्हणून महाराष्ट्र नव्हे जगभरामध्ये ओळखलं जातं. मात्र इथं आल्यानंतर दुर्दैवानं पर्यटकांचा भ्रमनिरास होतोय कारण इथली धूळ, कचरा आणि वाहतूक बघून हे कोल्हापूर आहे काय प्रश्न पडावा असं इथून काही काळाकरता बाहेर गेलेल्यांना देखील वाटतं. इतक्या या शहराची बकाल अवस्था जी आजपर्यंत आपण कधी पाहिली नव्हती
ती आपल्याला पाहायला मिळते. पण या एकंदरीत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक कार्यकर्त्यांना नगरसेवक पदासाठी उभं राहायचं आहे. त्याची एक मला कौतुक वाटते. अनेकांना सामाजिक कार्य करायचं आहे, काही जणांना जनतेनं संधी दिलेली आहे, पण सगळ्यांनी मिळून कोल्हापूरच्या विकासासाठी सकारात्मक पावलं उचलावीत आणि केवळ हे शब्द न मांडता प्रत्येक कोल्हापूर चेंबरच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या सगळ्या संघटनांना जसं तुम्ही अडीअडचणीमध्ये बोलवता तसं इतर काळातही त्यांना बोलवून त्यांचे विचार घेऊन कोल्हापूरला एका वेगळ्या दिशेनं आपण नेण्यासाठी कटिबद्ध होऊया असं आवाहन मी करू इच्छितो. धन्यवाद. नमस्कार, गुड मॉर्निंग. माझं नाव शेखर पाटील. मी बेसिकली इंजिनियर आहे आणि माझं बरंचसं काम ॲटोमेशनमध्ये असतं. प्रथम मी आभारी आहे तरुण भारत आणि त्यांच्या टीमचे की मला इथं संधी दिली आणि येऊन बोलण्यासाठी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व उमेदवारांचं मी अभिनंदन करतो. तो विजय असो पराभूत असो, हा गेमसारखाच आपण घेतो. कारण मी एक खेळाडू पण आहे आणि तेव्हा मला माहीत आहे विनर अँड लुझर बोथ आर इक्वल फॉर दिस गेम. आणि आपण पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून पुढं जाऊ शकतो. ठीक आहे, ज्यांना कमी मतं पडलेत पण त्यांना मतं जे पडलेत त्या लोकांना तर आपण न्याय द्यायला पाहिजे. त्यांनी जे काही कमिटमेंट दिलेत त्याचे छोटे छोटे टार्गेट्स केले पाहिजेत. ते टार्गेट्स करून प्रत्येक मिटिंगला हजर राहिलं पाहिजे. ज्या काय मिटिंग होतात, स्टँडिंग कमिटी असेल, जनरल बॉडी मिटिंग असेल, सगळ्यांनी हजर राहावं मॅक्झिमम. त्या इथं आपल्याला बोलण्याचा प्रेझेंट करण्याचा स्कोप मिळतो आणि तो जस्टिफाय करू शकतो, आपण कन्व्हिन्स करू शकतो. जेणेकरून आपल्याला जे काय फंड्स अलोकेट होतील ते फंड मॅनेजमेंट आणि त्याचा रिव्ह्यू घेतला पाहिजे की मी फंड्स योग्य ठिकाणी यूज केलेत, कसे झालेत आणि त्याचं रिटर्न्स आपण काय दिलं. आपल्या वॉर्डमध्ये जी काय गरज आहे, मग ती सॅनिटेशन असेल महत्त्वाचं. सॅनिटेशनची फार अडचणी आहेत, कुठेही गटर ओव्हरफ्लो होतात. म्हणजे पावसाळ्याची जी तयारी आहे ती उन्हाळ्यातच करायला पाहिजे. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यावरती आपण फोकस ठेवला पाहिजे आणि एखाद्या कंपनीसारखं काम केलं पाहिजे सर्वांनी मिळून, असं मला वाटतं. आणि हे सगळं करायला एज्युकेशन फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे कॉर्पोरेशनच्या ज्या शाळा आहेत त्याच्यावरती आपण लक्ष देऊन त्याला अपडेट केलं पाहिजे. आता आहेत शाळा व्यवस्थित, टीचर्स पण चांगले आहेत, पण ते थोडे अपडेट केले पाहिजे आपण त्यांना. हॉस्पिटल्स आहेत कॉर्पोरेशनचे, त्या हॉस्पिटलला पण महत्त्व दिलं पाहिजे. कारण जे काय सामान्य नागरिक आहेत त्यांना हॉस्पिटल म्हटली भीती वाटते. जर का त्यांना कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलला सर्व्हिस चांगली मिळाली, डायग्नोसिस चांगले झाले तर नथिंग लाईक दॅट. ती एक आपल्या देशाची शक्ती आहे, ती आपल्या रेव्हेन्यूमध्ये ॲड होते. त्या लोकांना पण आपण हेल्दी ठेवलं पाहिजे. म्हणजे ते पण काहीतरी काम करून हे आपल्या देशामध्ये रेव्हेन्यूमध्ये ॲड ऑन करतील आणि आपली इकॉनॉमी त्यामुळे सुधारू शकते. मग तो शेतकरी असेल, कारखानदार असेल, या सर्वांना आपण एज्युकेशन, हेल्थ ह्या सगळ्या फॅसिलिटीज दिल्या पाहिजेत असं मला वाटतं. धन्यवाद. कोल्हापूरच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत पाकीट संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे असं म्हटलं जातं आहे. काही प्रमाण असू शकेल. या सिस्टीममध्ये एक मात्र चांगली बाब झाली या निवडणुकीत, राजकीय पक्षांना या निवडणुकीत महत्त्व आलं. ज्या राजकीय पक्ष आयडेंटिफाय आहेत, राष्ट्रीय पातळीवर ते पक्ष असणाऱ्या पक्षांचे प्रतिनिधी आता निवडून आलेले आहेत आणि हे जे निवडून आलेल्या प्रतिनिधीला आयडेंटिफाय करायला त्यांचे पक्षांना भेटील धरता येईल इथून पुढच्या काळात. आतापर्यंत काय होतं, महापालिकेमध्ये सिंगल वोटर मतदारसंघामध्ये सिंगल माणूस निवडून यायचा. तो स्थानिक तालीम मंडळं, क्लब, गट, तट याच्या प्रभावाचा असायचा आणि ह्या प्रभावात असणारा माणूस त्याचे वैचारिक बांधिलकीच्या मर्यादा असायच्या. तेव्हा तो वैचारिक बांधिलकी नसल्यामुळे कोल्हापूरच्या विकासाच्या प्रश्नात भूमिका घेण्याच्या बाबतीत अनेक वेळा कचखाऊपणा असायचा. पण आता राजकीय पक्ष म्हणून राज्याचा मुख्यमंत्री येऊन एखाद्या प्रश्नाबद्दल उत्तर देतो तेव्हा त्याच भूमिकेबद्दल लावून धरता येईल, राज्य सत्तेला लावून धरता येईल आणि विरोधकांना सुद्धा ते प्रश्न लावून धरायची एक संधी, एक नवी संधी या प्रक्रियेत आहे. कारण गेल्या 10 वर्षामध्ये प्रशासकीय कारभारामधल्या सगळ्यात गैर गोष्टी दिसून आलेल्या. रस्ते का नाहीचं, नागरी समस्या ज्या सगळ्या तयार झाल्या त्या प्रशासकीय हस्तक्षेपाचा प्रभाव नसल्यामुळं. उदाहरण महापालिकेमध्ये कर्मचारी जे आहेत आता 60-70% कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममुळे आहेत. म्हणजे आयडेंटिफाय जबाबदार कर्मचारी नाहीत. याच्यात कोणालाच खंत वाटली नाही, ना प्रशासनाला खंत, कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम. आणि ह्या सगळ्या प्रश्नाला उत्तर आता लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं आहे. कुठल्याही पक्षाचं सरकार येऊन दे, पण यांना आयडेंटिफाय त्यांचे राजकीय पक्षांची दबाव असल्यामुळं त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागेल. आणि राजकीय पक्ष या निवडणुकीत पुढे असल्यामुळं ही तशी निवडणूक पहिलीच आहे. राजकीय पक्षांच्या प्रभावाची निवडणूक कोल्हापुरात पहिल्यांदा झालेली आहे. मी महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये ह्या वेळचं जे स्वरूप आहे, राजकीय पक्षांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हस्तक्षेप हा प्रभावीपणे पुढे आलेला आहे आणि तो लावून धरणं हे आम जनतेची पण जबाबदारी आहे. बघ्याची बेमोके घेऊन चालणार नाही. कुठलंही नुसतं कायद्यात गोष्ट मिळणार नाही. आपल्याला ती मागावी लागेल
मिळवावी लागेल आणि त्याला जनआंदोलनच करावे लागेल आणि याला एक चांगली संधी आहे, राजकीय पक्षांना वेटील धरता येईल. सध्या पैशाचं स्तोम आणि कोल्हापूरची बदनामी ही प्रचंड प्रमाणामध्ये झाली. मग पैसे घेऊन सगळ्यांनी मतदान केलं का? तर बिलकुल नाही. मग 66% मतदान झालं. मग बाकीच्या लोकांनी मतदान का केलं नाही? तर मी काही लोकांना विचारलं की या घाणीतच पडायला नको आम्हाला, आम्हीही पैसे घेऊन मतदानाला गेलो का असा आमच्यावर ब्लेम येईल म्हणून काही लोकांनी मतदान केलं नाही. आणि काही लोकांनी म्हणजे ज्यांना 2 लाख 3 लाख पगार आहे अशा लोकांनी फोन करून पैसे मागितले. हे लोकशाहीचं दुर्भाग्य आहे. आणि ज्या आंबेडकरांनी ही लोकशाही सुदृढ बनवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला एकमताचा अधिकार दिला, मग संविधान हे कोणच पाळत नसेल तर जायचं कुणाकडं? आता याला आघाडीचे प्रमुख नेतेसुद्धा जबाबदार आहेत. त्यांनी काय सांगितलं की 50 लाख रुपये असतील त्यांनीच उमेदवारी मागायला या. म्हणजे कुणी महायुती असेल, महाविकास आघाडी असेल. म्हणजे याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या या नेत्यांचा सुद्धा पैसे वाटायला पाठिंबा होता का? कारण कोल्हापूरला आजपर्यंत 1972ला महानगरपालिका झाली, परंतु राजश्री शाहू महाराजांच्या नंतर राजाराम महाराजांनी या कोल्हापूरला काहीतरी दिलं. त्यानंतर लोकशाहीमधून या कोल्हापूरसाठी साधी इमारत सुद्धा महापालिकेला मिळालेले नाही. हे दोन्ही आघाडी प्रमुखांनी लक्षात ठेवावं. आणि पहिल्या महिन्यामध्ये महापौर निवडल्यानंतर 8 दिवसात त्याची पायाभरणी व्हावी, तरच तुम्ही योग्य दिशेनं चालला अशी जनता मानेल. दुसरी गोष्ट, गल्लीपासून दिल्लीपर्यंत मला सत्ता द्या, हे काय नवीन टूम काढले हे मला काय कळत नाही. जर विधानसभेमध्ये 100% जनतेने तुम्हाला पाठिंबा दिला असेल तर मग महापालिकेतच कशाला पाहिजे? तुमचे आमदार, तुमचे खासदार आहेत, तुम्ही विकास करायला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे सत्ता आली तरच मी विकास करणार. म्हणजे लोकांना हे विठीस धरण्यासारखं आहे. आता 4 प्रभाग झाले, चांगली गोष्ट झाली. 27,000 ते 28,000 लोक एका वेळा मतदान करतील, आपला प्रतिनिधी येईल. त्यामुळं पक्षीय पातळीला महत्त्व होईल. गल्ली पॅक करून 200-250 मतं बोगस करून निवडून येणाऱ्या लोकांचे दिवस या निमित्तानं संपले असं म्हटलं जाईल. परंतु कोल्हापूरचे निकाल जे आता लागणार आहेत ते निश्चितपणानं धक्कादायक असतील. ते दोन्ही आघाडी प्रमुखांना विचार करायला लावणारे असतील, हे बाकी नक्की. त्यामुळं आता एकच जनतेनं ठरवलं पाहिजे. आता आमच्या मित्रांनी सांगितलं फराकटेने की कोल्हापूर हे आता उभं वाढलं पाहिजे, आडवं वाढायला परमिशनच मिळत नसेल तर हे दुर्भाग्य आहे. कोल्हापूर हे पहिल्या 5 महानगरपालिकेमध्ये होतं. आज आपण ड मध्ये गेलो. आता ड मधनं पुन्हा नगरपालिका करायची पाळी येईल का अशी कोल्हापूरची अवस्था झालेली आहे. त्यामुळं दोन्हीही आघाडीने सांगितलं की आम्ही हद्दवाढ करतो. त्यामुळं आता सत्ताधारी तर काय महाराष्ट्रात ते बदलणार नाहीत. त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मिसळ पे चर्चेमध्ये सांगितलेलं आहे 15 मिनिटात हद्दवाढ करतो. त्यामुळं त्यांनी येत्या 8 दिवसामध्ये हद्दवाढीचा निर्णय घ्यावा. कारण ज्या वेळेला मी महापालिकाची हद्द सोडून ज्यावेळेला बाहेर जातो, मग साध्या बालिंग्याच्या साईडला जाऊया, त्या ठिकाणी 10 फुटाचा रस्ता आहे. एक जर 4 व्हीलर आली तर अर्धा किलोमीटर पाठीमागे घ्यायला लागते. जर असं शहर वाढणार असेल आणि जर उपनगराच्या बाजूची जर वाढ वाढणार असतील तर भविष्यात महापालिकेची हद्द वाढ होऊन सुद्धा ती डोकेदुखी होईल. त्यामुळं हद्दवाढीचा निर्णय पहिला प्राधान्यानं व्हावा. धन्यवाद. 1999 साली आपला विकास आराखडा अस्तित्वात आला आहे आणि आत्ता नवीन विकास आराखडा माननीय प्रशासकांच्या सहीला आहे आणि तो राज्य शासनाकडे जाईल मंजुरी करता. पण दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की विकास आराखड्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या जमिनी आरक्षित केल्या गेल्या. त्यांना त्या काळात काय असेल तो मोबदला मिळाला असेल, पण आज तागायत त्या विकास आराखड्यामध्ये आरक्षित झालेल्या जमिनी विकसित झाल्या नाहीत आणि त्यामुळं कोल्हापूरच्या नागरिकांना ज्या सोयीसुविधा त्या जमिनींच्या माध्यमातून मिळायला पाहिजे होत्या, उदाहरणार्थ बगीचा असेल, शाळा असतील, दवाखाने असतील, क्रीडांगणं असतील, अशा बऱ्याच सुविधा कोल्हापूरसारख्या शहरामध्ये नागरिकांना त्यापासून वंचित राहायला लागले. तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या नवीन बॉडीला हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचलावं लागेल
की हो झालेला विकास आराखडा आणि होऊ घातलेल्या विकास आराखड्यामध्ये आरक्षित झालेल्या जमिनी ताब्यात घेऊन त्यांचा विकास आराखड्याच्या अनुषंगाने विकसन करणे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कोल्हापूर शहराला वाहतुकीची व्यवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणावर भेडसावते आहे. आता एक उदाहरण म्हणून घेऊया. खानविलकर पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूपासून शिळेपर्यंत जाणारा साधारणपणे 100 फुटी रस्ता हा पुराचं पाणी येते असं कारणं देऊन त्याचं संपादन झालं नाही. वास्तविक त्याचं संपादन व्हायला काही हरकत नाही. पुराचं पाणी 8 दिवस राहते आणि तो त्या लगत जरी विकसित झाला रस्ता, त्याच्यावर 8 दिवस पाणी आल्यानं 4 दिवस पाणी आल्यानं तो रस्ता खराब होणार नाही आहे. मात्र लोकांना स्वतःची जमीन कसता येत नाही कारण त्याच्यावर आरक्षण आहे, विकता येत नाही कारण त्याच्यावर आरक्षण आहे आणि विकसितही होत नाही आणि शहराची कोंडी तर सुटत नाही. माननीय पालकमंत्र्यांनी त्यांच्या एका भाषणामध्ये त्या रस्त्याचं आरक्षित करण्यासंदर्भात आणि संपादन करण्यासंदर्भात महापालिकेला सूचना दिल्या. महापालिकेनं नोटिफिकेशन काढलं, पण पुढं काही घडलेलं नाही. अजून ते ताब्यात घेऊन लोकांना त्याचा मोबदला TDRच्या स्वरूपात देणे आणि तातडीनं तो रस्ता अस्तित्वात आणणं. आज जर आपण बघायला गेलो CPRच्या इथून बाहेर पडलो तर न्यू पॅलेसच्या तिथून पुढं जात असताना त्या रस्त्याची महाप्रचंड कोंडी होती आहे आणि शहरातला आत येण्याचा एक प्रमुख महामार्ग आहे. तर असे त्या विभागातले जटिल प्रश्न सोडवण्यासाठी विकास आराखड्याचा एक त्रिसूत्री किल्ली म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो. हे येणाऱ्या बॉडीने याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि एक आपण असं बघितलं जातं आहे की सगळी जबाबदारी आपण महापालिकेवर सोपवतो. उदाहरणार्थ आपल्या घरातून उत्सर्जित होणारा कचरा अलीकडच्या काळात आपल्या ऑनलाईन शॉपिंगमुळे वाढला आहे. काय म्हणेल ते आपण ऑनलाईन मागवतो आहे. खायच्या वस्तू ऑनलाईन मागवते. फ्लिपकार्ट, ॲमेझॉनसारख्या माध्यमातून इतक्या वस्तू आपल्या घरात येत आहेत आणि त्यांचा कचरा जास्त होतो आहे. आणि आज आपले कचराकुंड्या ओसंडून व्हायला लागल्यात. गाड्यांमधून त्या कचऱ्याचं वर्गीकरण होत नाही, हायाचं डंप होतं आहे, कचऱ्याचा डोंगर वाढतो आहे. मला एक उदाहरण इथं द्यायला आवडेल. पाचगणीसारख्या शहरामधल्या कचऱ्याचं व्यवस्थापन बघण्यासारखं आहे. जसं मला मगाशी अनिलराव म्हणाले की इंदोरसारख्या ठिकाणी या नगरसेवकांनी स्टडी टूर केली पाहिजेत. आपल्याजवळ इथं पाचगणीमध्ये अत्यंत सुंदर असं लँडफिल आणि कचऱ्याचं विघटन आणि कचऱ्याचं सॅग्रिगेशनचा प्रकल्प उभा करून त्याच्यावर गार्डन तयार करून लोकांना तिथं अक्षरशः उपहारगृह तयार केले. इतकं तो सुंदर प्रकल्प उभा केलेला आहे. तर कचऱ्याचे प्रश्न अशा पद्धतीने देखील मार्गी लावता येतील. आणि कोल्हापूर शहराला मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पर्यटनाचा समृद्ध वारसा जो आहे तो महानगरपालिकेचं एक उत्पन्नाचं साधन म्हणून डेव्हलप करता येईल. आता या ठिकाणी कोल्हापूरच्या वाढीसंदर्भात, कोल्हापूरच्या वाहतूक व्यवस्थेसंदर्भात, कोल्हापूरच्या एकूणच ॲटमॉस्फिअरच्या संदर्भात किंवा हद्दवाढीच्या संदर्भात आता या ठिकाणी चर्चा झाली. या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत की सांगता येतील की अंबाबाईचा मंदिराचा परिसर, अंबाबाईच्या मंदिराच्या परिसरामध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणात आपण तिथं अतिक्रमित झालेलो आहोत, इतक्या मोठ्या प्रमाणात. आणि मग हे कोण करते, हे अतिक्रमणाला पाठिंबा कोण देते, हे अतिक्रमण करण्याला त्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा असून ती कुणाच्या दबावाखाली काम करते, या गोष्टींचा ह्या ठिकाणी आता हे सभागृह विचार करेल काय, असा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, आरक्षणाच्या नावाखाली अतिक्रमण मुक्त करण्यासाठी किंवा वाहतुकीची व्यवस्था नीट करण्यासाठी म्हणा किंवा पार्किंगसाठी एक जिवंत उदाहरण तारावीरचं होतं की सांगलीकरांचा वाडा तिथनं काढला कपिलतीर्थ मंडईजवळचा आणि वाडा काढून त्या ठिकाणी काय केलं, पार्किंगची व्यवस्था केली. आत्ता तिथं व्यवस्था काय आहे, ती सांगलीकर बिचारे गेले तिथनं वाडा सोडून आणि आता तिथं अशी अवस्था आहे की तिथं एका मंडळाची त्या ठिकाणी जागा आहे, त्या ठिकाणी ती गणेशोत्सव साजरा होतो, ते झाल्यानंतर तिथं पार्किंग पण तिथं धड नाही आणि आता तिथं असलेल्या केबिन्स आणून टाकलेले आहेत तिथं. त्यामुळं त्या जागेचं नेमकं काय झालं, तिथं बरंचसं चांगलं काहीतरी करता येत आलं असतं. दुसरा प्रश्न, रंकाळ्याच्या परिघामध्ये बैठलं तर रंकाळ्याचा आता 1 आणि 1 इंच जागा अशा टपऱ्याने खोक्याने व्यापलेला आहे. रंकाळा कुठेही शोधायला लागतो. रंकाळ्याचं पाणी प्रदूषित झालेलं आहे. रंकाळ्यामध्ये 21 लाख लिटर दरवर्षी पाणी मिसळते, दूषित पाणी, आणि ते थेट सगळे नाले रंकाळ्यामध्ये सोडलेले आहेत. यासाठी कुठल्याही एका अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी अभ्यास केला नाही आणि अभ्यास न करता ते थेट पाणी रंकाळ्यामध्ये सोडून दिलं आणि हळूहळू हा रंकाळा मारत आता रंकाळा मुजण्याच्या आणि कुजण्याच्या स्थितीत सगळं आलेलं आहे. त्यामुळं या सभागृहानं निश्चितपणे या साकल्याने ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की टपऱ्या खोक्यांना कृपया आपल्या कार्यकर्त्यांना त्याला उत्तेजन देऊ नये. त्यांनी स्वतःहून कुठल्या टपऱ्यासाठी हे करू नये की बाबा ही माझ्या कार्यकर्त्याची टपरी आहे, या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्याची ही गाडी आहे,
ह्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्यासाठी पाठिंबा न देता कोल्हापूर शहराचं वाहतूक व्यवस्था आणि कोल्हापूर शहराचं हे घुसमटलेपण आहे, हे घुसमटलेपण दूर करण्यासाठी एक दृष्टी आहे. दुसरी गोष्ट अशी की महानगरपालिकेत जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची एक सौंदर्याची दृष्टी म्हणा किंवा एक पर्यावरणपूरक दृष्टी ही नसलेले काही अधिकारी त्या ठिकाणी आहेत. काय आहे की कोल्हापूरमध्ये झाडं लावायची ती एखाद्या संघटनेनं, ती जगवायची एखाद्या सामाजिक संघटनेनं आणि मग त्यांना पाणी घालण्यापर्यंत त्यांचे वाढदिवस करण्यापर्यंत ते एखाद्या संघटनेनं करायचं. मग महापालिकेमध्ये असणाऱ्या ह्या अधिकाऱ्यांनी काय करायचं? त्यामध्ये गार्डन सुप्रिटेंडंट नावाचे एक कोणतरी आहेत, ते गार्डन सुप्रिटेंडंट कधीही त्यामध्ये कुठं बाबा त्यांनी एखादा प्रोजेक्ट घेतला आहे आणि महानगरपालिकेने एखादा प्रोजेक्ट राबवला आहे असं कधीही ऐकवत नाही. किंवा चांगल्या एखाद्या काही गोष्टीसाठी महानगरपालिका पुढाकार घेऊन आली आणि सगळ्या सामाजिक संस्था एक केल्यात आणि त्यांनी त्या ठिकाणी बाबा पुढाकार घेऊन या कोल्हापूर स्वच्छतेसाठी आपण एकत्र येऊया अशा पद्धतीचं कधी पाऊल उचलायचं ऐकवत नाही. मग राहतोय प्रश्न कोणाचा? तिथं असणारे काय. आणि एक दुसरा विषय असा अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी आहे की कारभारी नावाचा जो प्रकार आहे हा महानगरपालिकेतनं हद्दपार झाला पाहिजे. कारभाऱ्यांचं त्या ठिकाणी राजकारण चालता कामा नये. कारभाऱ्यांनी जर का या ठिकाणी महापालिका ताब्यात घेतली तर कोल्हापूर शहरामध्ये पुन्हा तीच स्थिती येणार आहे. त्यामुळं आमची पक्षीय पातळीवरती अशी विनंती असणार आहे की ह्या कारभाऱ्यांना तुम्ही आवरलं पाहिजे. कारभाऱ्यांच्या हातात कुठल्याही प्रकारचा ह्या ठिकाणी कारभार देता कामा नये. महापालिका ही महापालिका तत्वावरती महापालिकेच्या नियमानुसार चालली पाहिजे आणि याच्यावरती महापालिकेवरती आमच्या जी सत्ता कोणाची असो त्या असणाऱ्या वरिष्ठांनी त्या ठिकाणी त्याच्यावरती अंकुश ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर या कोल्हापूरचं नीट सगळं लागणार आहे. कोल्हापूर शहरामध्ये पर्यटन वाढीसाठी अनेक सुविधा आहेत. फक्त रंकाळा आणि अंबाबाईचं देऊळ किंवा महालक्ष्मी मंदिर किंवा माधव रोड नाही. कोल्हापूर शहरासाठी अनेक ठिकाणी आहेत जी दुर्लक्षित आहेत. ती ठिकाणं शोधून काढून त्यांचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे. असे अनेक मंदिरं आहेत की त्यांच्या ठिकाणी जीर्णोद्धार झालेला नाही. अशा अनेक ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी पर्यटक पोचू शकत नाही किंवा ती दुर्लक्षित झालेली आहेत. ती अशी ठिकाणं शोधून त्या ठिकाणी उत्पन्न वाढीची साधनं आणि उत्पन्न वाढीचे काही स्रोत त्या ठिकाणी निर्माण केले तर महापालिका पुन्हा एकदा ऊर्जित अवस्थेमध्ये येईल. अन्यथा पुन्हा तेच येरे माझ्या मागल्या असं झाल्याशिवाय राहणार नाही. नवीन आलेल्या नगरसेवकांना आणि नागरिकांनाही मला एक थोडंसं जाणीव करून द्यायची आहे की मुंबई प्रांतिक महानगरपालिकेचा जो एक ॲक्ट आहे आणि तो ॲक्टचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे की त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला बरेचसे अधिकार बहाल केलेले आहेत स्टेट गव्हर्नमेंट किंवा यांनी आणि बऱ्याचशा त्याच्यामधल्या ज्या नियम आहेत की त्याच्यामध्ये 6 महिन्यातून एकदा क्षेत्रसभा घेणं आणि त्या कंपल्सरी आहेत. आणि दुर्दैवानं 93 सालापासून आपले जी काय गेल्या 5 वर्षापूर्वीची जी काय हे होती त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या क्षेत्रसभा एकही झाल्या नाहीत. तर क्षेत्रसभा घेणं आणि ते क्षेत्रसभेचं स्वरूपच असं आहे की 4ही नगरसेवक शहराच्या प्रतिनिधी म्हणून 4 म्हणजे त्यांच्या भागातलं म्हणून नव्हे तर शहराचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी यायचं आहे, नागरिकांशी बोलायचं आहे आणि नागरिकांच्या काय समस्या आहेत ते जाणून घ्यायचं आहेत आणि मग त्याच्यानुसार काही त्यांना आर्थिक अधिकार पण आहेत की बजेटमध्ये जे काय हे आहेत त्यांचे अधिकार आहेत 5 लाखापर्यंतचे. तिथं निर्णय घेणं की गटार असेल, बाग असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर निर्णय घेणं हे सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये अधिकार आहेत. तर सर्वप्रथम मला नगरसेवकांना जे काही नूतन नगरसेवक आहेत तर त्यांना एक विनंती राहील की मुंबई प्रांतिक महानगरपालिकेचा जो ॲक्ट आहे तर त्याचा एक अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे कारण ते त्यांचं कर्तव्यच आहे आणि ते अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग मित्रांनी आमच्या सांगितलं की कचऱ्याच्या ज्या समस्या आहेत आज दिवसेंदिवस बांधकामंसुद्धा वाढत आहेत आणि बांधकामाचे रिडेव्हलपमेंट्स वगैरे झालेले आहेत. तर त्याचं कन्स्ट्रक्शन डिमॉलिशिंग वेस्ट म्हणजे हा जो आहे तो एक फार गंभीर समस्या याच्यामधली सॉलिड वेस्टमधली झालेली आहे. जवळपास 1/3 कचरा त्या सॉलिड वेस्टमधला कन्स्ट्रक्शन डिमॉलिशिंग वेस्टचा आहे. महानगरपालिकेनं बरीच आता 4 ते 5 वर्ष झाली की CND वेस्टचा एक प्रकल्प राबवण्याचं बरंचसं जो एक प्रोजेक्ट आहे तो अजूनही खूपसा लांबलेला आहे आणि हा का लांबलेला आहे ते अजूनही मला कळालेलं नाही. की झूम प्रकल्पात इथं एक जागा मुकरर केलेली होती परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत. ह्यामध्ये आता जे निवडून आलेले आहेत राजकीय पक्ष आहेत तर त्यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवणं आणि हा CNDचा प्लांट जो आहे तो तडीस नेणं अत्यंत गरजेचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शनमधली जी काही सगळी वेस्ट होती आहे
किंवा दुरुस्तीमधून जी काय कचरा निर्माण होतो आहे तर तो एक चांगल्या प्रकारानं आपल्याला वापरता येईल, पुनर्वापर करता येईल, की जो लँडफिलमध्ये पण काही वेळेला जातो किंवा शेतामध्ये जातो किंवा नदी नाल्यांमध्ये पण जातो आणि त्याच्यामध्ये प्रदूषण होतं, तर त्याचाही सुद्धा पार्शली प्रश्न सुटेल आणि नैसर्गिक साधन संपत्तीवरचा एक थोडासा भार कमी होईल. तर तो एक फार महत्त्वाचा प्रश्न CND बेसच्या माध्यमातून आपल्याला हे होऊ शकेल. आणि दुसरं म्हणजे एकमेकांचं पक्षीय जे काय आहेत तर त्या एकमेकांचं कोऑर्डिनेशन हे खूप महत्त्वाचं आहे आता ह्या कुरघोडीचं राजकारणापेक्षा. कारण हे बरेचसे आता संघटना सांगितल्यात उत्तमजीने की क्रीडाईसारखी संघटना आहे, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट आहेत, डिझास्टर मॅनेजमेंट आहेत, बरेचसे थिंक टँक्स आहेत, ट्रॅफिकवरचा अभ्यास करणारे बरेचसे लोक आहेत. तर हे लोक स्वतःहून आपल्याला सहकार्य करायला तयार आहेत. कॉर्पोरेशनला बागाच्या संदर्भात काही आम्ही एक प्रोजेक्ट पण केलेला आहे की स्वतःहून करायला तयार आहेत. तर महापालिकेनं आणि त्यांच्या प्रशासन असेल आणि जे निवडून येणारे कारभारी म्हणता येत नाही कारण चुकीचा शब्द आहे तो, नगरसेवकांनी या गोष्टीबाबत अतिशय सिरियसली हा मुद्दा घेणं गरजेचं आहे की कोल्हापुरातले बरेचसे समाजसेवक जे काही सामाजिक संघटना आहेत त्या स्वतःहून पुढे येऊन आपलं जे काही ज्ञान आहे, तांत्रिक ज्ञान आहे, आर्थिक थोडंफार ज्ञान देण्याची त्यांचं तयारी आहे आणि ह्याचा लाभ घेणं गरजेचं आहे की खूपशा गोष्टीमध्ये कम्युनिकेशनचं गॅप तयार होतो की हे कसं करायचा. बरेचसे मी आता अभ्यास केला आहे की कोल्हापूरमध्ये पूर्वीच्या रस्त्यांमध्ये कदाचित काही पोल्स होते, सिग्नल्स असतील, सिग्नलचे पोल, आणि ह्याच्यामध्ये ट्रॅफिकचा जो काय समजा एक 9 मीटरचा रस्ता आहे तर त्याच्यामध्ये बराचसा 5 मीटरचाच रस्ता इतका वापरतो. या मधल्या जे पोलच्या पलीकडचा रस्ता मग काही वेळेला त्याच्यामध्ये अतिक्रमण होतं, पार्किंग केलं जातं, आणखीन काही होतं, पण त्याच्यातून ट्रॅफिक आता लक्ष्मीपुरी जर जराशी ऑब्झर्व केली तर तुमच्या लक्षात येईल की बऱ्याचशा गोष्टी या नियोजन नसल्यामुळं किंवा त्या पूर्वीच्या याच्यामधले ट्रान्सफॉर्मर्स आहेत, काही पोल्स आहेत, तर ते जर सरकवले तर बराचसा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. अतिक्रमण हा भाग वेगळाच आहे, परंतु त्याही गोष्टीमध्ये काही बरेचसे नियोजन जर केलं तर बरंचसं आपल्याला ट्रॅफिकचं जे काही हे व्हायला लागले, कोंडी तयार होते आहे, तर ती बऱ्याचशा प्रमाणात हे होऊ शकते. बरेचसे प्रश्न आहेत आणि महापालिकेनं, प्रशासनानं, सामाजिक संघटनेचा आधार घ्यावा. ती बरेचसे थिंक टँक कोल्हापूरमध्ये आहेत, त्यांचा वापर करून ते सहकार्य द्यायला तयार आहेत, तर त्याचा वापर व्हावा आणि सामाजिक प्रश्न, कोल्हापूरचे जे काही बरेचसे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह होण्याची खूपशी मदत होऊ शकेल असं मला वाटतं. या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक विषय पुढे आले, त्याप्रमाणे 1-2 विषय मी मांडू इच्छितो आहे. कोल्हापूरचं वेस्ट वॉटर मॅनेजमेंट म्हणजे जवळ 190 ते 200 MLD पाणी आपण रोज उचलतो आणि हे संबंध उचललेलं पाणी त्याच्यावर प्रक्रिया प्लांट जे आहेत ते नावालाच आहेत, म्हणजे 50% सुद्धा प्रक्रिया होत नाही. याच्याबद्दल प्रशासनाचे आम्ही अनेक वेळात म्हणजे भिडलेलो आहोत आणि पुराव्यानिशी दाखवलं की बाबा हे प्रक्रिया प्लांट नसल्यामुळे नदी आमची प्रदूषित होते. या गोष्टीकडे या सभागृहानं जाणीव लक्ष दे. हा नुसता एका पक्षाचा प्रश्न नाही, आम जनतेचा प्रश्न आहे. वेस्ट वॉटर मॅनेजमेंट कोल्हापूरची झाली पाहिजे आणि आम जनतेने ह्यात सहभाग घेतला पाहिजे. दुसरा मुद्दा, रंकाळ्याच्याबद्दलचे माझ्या सहकार्याने अनेक मुद्दे मांडले, त्यातल्या 2 रस्त्यांच्याबद्दल मी मांडू इच्छितो आहे. IRBC आम्ही मोठा लढा केला आणि त्याच काळामध्ये आमच्या असं लक्षात, पुयकडी टेकडी ते जावळाचा गणपती हा 100 फुटी ते 80 फुटीच्या दरम्यान रस्ता आहे. या रस्ता पूर्वत होण्याबद्दल IRB गेल्यानंतरसुद्धा पुढचा रस्ता व्हायच्यासाठी आम्ही आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये अतिक्रमणं इतके मोठे आहेत आणि कारभाऱ्यांचा हस्तक्षेप म्हणजे काय असतो हा मोठ्या प्रमाणात मी त्या रोडला अनुभवलेला आहे. आता जे काही कारभारी निवडून आलेले आहेत त्यांचाच खरं म्हणजे त्या आंदोलनात हस्तक्षेप आमच्या विरोधी असायचा. म्हणजे महापालिकेचे अधिकारी भांडायला सोडून द्या, त्या रस्त्याच्या अतिक्रमणाला जबाबदार कारभारी होते आणि म्हणून आज तो रस्ता अद्याप तो पूर्ववत झालेला नाही. या सभागृहासमोरचं आव्हान आहे, रंकाळ्याचे 2 रस्ते जे आहेत, पुयकडी टेकडी ते जावळाचा गणपती आणि जावळाचा गणपती ते फुलेवाडी, ह्या 2 रस्त्यांच्या बाबतीतला अतिक्रमणाचा हस्तक्षेप हा प्रशासनापेक्षा कारभाऱ्यांचा आहे आणि ह्या कारभाऱ्यांचा कारभार मोडायचा असेल तर जनतेनेच हस्तक्षेप केला पाहिजे. कुठल्या पक्षाची सत्ता आली, या गटाची सत्ता आली, याच्या गटाचं वर्चस्व आहे, या पद्धतीने या निवडणुकीकडे न पाहता इथून पुढच्या काळात
हे राजकीय पक्षांचाच हस्तक्षेप आहेत, पण राजकीय पक्षांनाच वेठील धरण्याची जबाबदारी आपल्या आम जनतेची आहे. कोल्हापूरच्या विकासाच्या प्रश्नावर जे दुर्लक्ष झालं, वैयक्तिक पातळीचे हेवेदावे ठेवून जे निवडणुका निवडून येणार सिंगल वोटर मतदारसंघामुळं त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असायची नाही, ती व्यक्तिगत पातळी असायची आणि ते कुठल्याही राजकीय पक्षाची लॉयल नसायचे, त्यामुळे आम्हाला वेठील धरणं शक्य नव्हतं. तर आता मात्र ही चांगली गोष्ट झाली या निवडणुकीत राजकीय पक्षांचा हस्तक्षेप. आणि राजकीय पक्षांना हे सगळे राजकीय पक्ष बहुसंख्या सगळे राष्ट्रीय पातळीचे पक्ष आहेत, त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून करावी लागेल. आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूरकरांना आपल्या विकासाच्या प्रश्नात हस्तक्षेप करत असताना सभागृहातल्या कामकाजावर सुद्धा लक्ष ठेवणं ही नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सत्तेचं समीकरण तासागणित मिनटागणित इकडं तिकडं होताना दिसत आहे. हाय व्होल्टेज म्हणून काही प्रभाग निर्माण झाले होते. एक म्हणजे सारंग देशमुख माने, पुन्हा एक कोल्हापुरातला एक अपक्ष कार्यकर्ता विजय साळुंखे सरदार याची चर्चा कोल्हापुरातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये झाली. कारण अपक्ष उभारून मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, काल तिने सांगितलं माझं 23,000 रुपयेच खर्च झालेला आहे आणि याकडं संपूर्ण शहराचं लक्ष होतं. अपेक्षेप्रमाणे सारंग देशमुख यांचा विजय झालेला आहे आणि विजय साळुंखे सरदार यांच्या बाबतीमध्ये जी काही मतं पडली असतील ती एक नया पैसा न खर्च करता पडलेली मतं आहेत असं मानायला काही हरकत नाही. याचा अर्थ कोल्हापूर अजूनही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहते हा संदेश या निमित्तानं निश्चितपणानं जाईल. आता माझी सत्ता आली तरच मी विकास करणार. आता पूर्वी दिग्विजय खानविलकर नावाची एक व्यक्ती ह्या कोल्हापूरमध्ये होऊन गेली. 25 वर्ष तिने आमदारकी भोगली. कधीही महापालिकेमध्ये राजकारण त्यांनी केलं नाही. महादेवरावजी महाडिक यांची सत्ता असताना देखील त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेला शासनाकडनं मिळणारा निधी कायमपणानं मिळवून दिला. त्यांच्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये कधीही खड्डे आम्ही पाहिले नाहीत, आम्हाला दिसले नाहीत. मग अशा नेतृत्वाची दृष्टी असणारे नेते आता सध्या नाहीत का, हा मूळ प्रश्न आहे. दुसरे, सदाशिवराव मंडलिक खासदार म्हणून त्यांनी 18 वर्ष या कोल्हापूर जिल्ह्यात आणि शहराचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी उपनगराची अवस्था बघितली आणि जवळपास त्या काळामध्ये त्यांनी 70 कोटी रुपयाचा निधी ह्या भागामध्ये दिला आणि रस्ते सुस्थितीत केले. शिवाजी पूल आज रत्नागिरीला जाणारा जर आज तो झाला नसता तर काय अवस्था झाली असती हे न सांगितलेलं बरं. मग असे दृष्टी असणारे नेते नाहीत का, मला सत्ता द्या आणि मगच मी विकास करणार, असं होता कामा नये. फेरीवाल्यांचा प्रश्न आहे, माझ्या मित्रा देसाईंनी मांडलेला आहे, हा फार गंभीर आहे. माझं असं म्हणणं आहे की कॉम्रेडसुद्धा आंदोलन करतात फेरीवाल्यांसाठी, परंतु ह्या फेरीवाले कोण आहेत, ज्याच्या नावावर लायसन आहे तो तिथं उभारतो का, नसेल तर ते लायसन्स रद्द करण्यात यावीत आणि ज्याला गरज आहे त्याला ती देण्यात यावीत. आणि माझं असं मत आहे, मी कुठल्याही परप्रांतीयाच्या विरोधात नाही, परंतु कोल्हापुरातला माझा बांधव जो कोल्हापूरचा रहिवासी कायमचा आहे याला टपरी देण्यात यावी आणि टपरीची व्याख्यासुद्धा बदलण्यात यावी. 10 वर्षानंतर त्या टपऱ्यातनं त्यांनी आता दुकानात जावावं, कारण एवढा पैसा त्या टपरीतनं मिळतो. काही लोकांनी स्वतःचे गाळे घेतलेले आहेत परंतु पुन्हा रस्त्यावर येतात. त्यामुळे कोल्हापूरचं जे विद्रुपीकरण होत आहे ते कुठल्याही परिस्थितीत या बॉडीनं थांबवावं आणि कारभाऱ्यांना दोन्ही आघाडी प्रमुखांनी कायमची बंदी घालावी, तर आणि तरच कोल्हापूरचं कल्याण होईल. धन्यवाद. नमस्कार, मी अभय देशपांडे. एक नागरिक म्हणून मला सुधाकरजींनी इथं बोलवलं आहे आणि त्याबद्दल एक तरुण भारत आणि सुधाकरजींचं मी आभार मानतो. जसं आता तज्ज्ञ मंडळींनी सांगितलं की सुधाकरजी एक जागरूक पत्रकार, सुसंस्कृत आणि जागरूक पत्रकार, आणि अशा काही गोष्टी त्यांनाच सुचतात ज्या कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा कोल्हापूरच्या चांगल्या काही घटना घडण्यासाठी. तर आता इलेक्शनचा विषय आहे आणि इलेक्शन आता बऱ्यापैकी फायनल स्टेजकडे आलेले आहे आणि सत्ता कुणाची येणार ते थोड्या वेळात कळेल येतं. पण एक नागरिक म्हणून आमची अपेक्षा अशी आहे की कोल्हापूर एक आपल्याला खरं म्हणजे शाहू महाराजांनी प्लॅनिंग केलेलं आपलं सिटी आहे, जी खूप कमी ठिकाणी दिसतं प्लॅनिंग, म्हणजे रंकाळा असेल, राधानगरी धरण असेल, आणि त्यानंतरचं एक द्रष्टा आपल्याला प्लॅनर कोण मिळाला नाही हे दुर्दैव आहे आपलं.
म्हणजे नो डाऊट नेते मिळाले त्यांनी प्रत्येकानं, मी कोणावर टीका करणार नाही, पण ज्यानं प्रत्येकानं जे शक्य ते योगदान द्यायचं काम केलेलं आहे. जसं अनिलजी म्हणले तसं दिग्विजय खानविलकरांच्या नंतर जी काही कोल्हापूरसाठी तळमळ होती लोकांची, जी कुठल्याही अपेक्षा नसताना, म्हणजे तो मतदारसंघातला विषय आहे की नाही हे आपल्याला दिसलं नाही, कारण नंतरच्या गोष्टीत दुर्दैवानं माझा कसा फायदा होईल अशा पद्धतीनं काही प्लॅनिंग्स किंवा काही विचार असल्यामुळे हा एक खुंटला गेला विकास. माझी कोल्हापूरच्या आता या येणाऱ्या सगळ्या सत्तारूढ असेल, विरोधी असेल, ज्या हे जे मेंबर्स आहेत किंवा नगरसेवक आहेत, त्यांना एक कळकळीची विनंती असेल की कोल्हापूरमध्ये खूप लोक, जसं आता हांजेसाहेब म्हणले तसे पदरमोड करून कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटसाठी यायला तयार आहेत लोक. आणि आम्ही जगभर फिरत असतो, वेगवेगळ्या लोकांशी भेटत असतो आणि प्रत्येक वेळेला आम्ही कोल्हापूरचं कम्पेअर करून बघतो. आता एक उदाहरण म्हणून सांगतो, आपला जयंती नाला हा कोल्हापूरच्या अशा लोकेशनमध्ये जातो की ज्याचा जर आपण कमर्शियली यूज करायचं म्हटलं तर जे मी बघितले सेऊलमध्ये, दक्षिण कोरियाची जी राजधानी आहे तिथं असाच नाला होता. आणि आम्ही एक दुपारचा लंच झाल्यानंतर काही तिथल्या डेलिगेशनबरोबर फिरत होतो, तर त्यांनी आम्हाला मुद्दाम ते दाखवलं की कशा आम्ही सिटीचं घाण पाणी आम्ही कसं डेव्हलप केलं आहे. तर तो नालामधून वाहतो आहे आणि त्याच्या भोवतीनं त्यांनी इतक्या मस्त गार्डन असेल, प्लॅटफॉर्म असेल. आणि त्यात त्यांनी मला आवडलेली गोष्ट त्यातली लहान मुलांच्या ज्या आपल्या गोष्टी आहेत, म्हणजे फेरीटेल असेल, चल रे बोप्या टुणूक टुणूक, त्यांच्याकडे पण होती. त्यात त्यांनी अशी ती म्हातारी वाघ त्यातमध्ये ते हे बसल्या अशा हे केलेत. आणि खूप वेगवेगळे फेस्टिवल्स होत होते त्याच्यावर. मी गेलो त्या दिवशी कॅन्डल काय आकाशी दिव्यांचा एक हे होता. तर सगळा तो एरिया एक टोटल तो काय ते 20 की 22 किलोमीटर आहे तो. त्याला 2-3 किलोमीटर त्यांनी त्यातमध्ये सगळे वेगवेगळ्या कलरचे आकाशी दिवे, त्याला काय ते आता मला नक्की नाव विसरलो मी त्यावेळेला. तर अशा घटना झाल्यानंतर एक मला डोळ्यासमोर पहिली गोष्ट आली ती जयंती नाला डोळ्यासमोर आली की हे आपल्याला होऊ शकते. आणि असं काय फार त्याला जर प्रॉपर त्याचं प्युरिफिकेशन केलं, त्याचं प्लॅनिंग केलं आणि जसं सेल्फ इंटरेस्ट कोणाचा काय असेल, वेस्टेड इंटरेस्ट कोणाचा असेल, तो जर थोडासा बाजूला ठेवला तर कोल्हापूरचं एक फार मोठा, जसं आता कॉम्रेड साहेब म्हणले तसं वेस्ट वॉटरचं जर हे अशा पद्धतीचं आपण काय करू शकलो. आणि आता सुदैवानं सत्ताधाऱ्यांना कोल्हापूरबद्दल थोडी कळकळ दिसालेली आहे. ओव्हरऑल जे लोक येत आहेत बाहेरून, मुद्दाम भले पॉलिटिकल अजेंडा घेऊन येत असतील, पण कोल्हापूरबद्दल काही गोष्टी त्यांना असं दिसायला आलं की काहीतरी करायचं आहे. मग आता सत्ता कोण येते त्याच्यावर हे अवलंबून न राहता कोल्हापूरच्या नागरिकांनी, जसं आता सगळ्या एक्सपर्टनी सांगितलं तसं कोल्हापूरच्या नागरिकांनी यात इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. प्रेशर गट आपला कोल्हापुरात होणं अवघड आहे नागरिकांचा, कारण प्रत्येकजण एक ठराविक लिमिटनंतर आपला मी कशाला त्यात जाऊ असं होतं आहे की कशाला वाईटपणा घ्या कोणाचा कारण ह्यात ते गोष्टी खूप होतात. तुम्ही एक बाजू बोललं तर ह्याला विरोध केला काय त्याला, अशा गोष्टी होतात. असं न होता मी पत्रकार बंधूंना तुमच्या तर्फे, कारण तुम्ही प्रेशर गट तयार करू शकता अजूनही. म्हणजे जो चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा, तो अजूनही कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या त्यांची नावं, जे पत्रकारांची नावं बघून आम्हाला वाटतं की हे लोक काहीतरी करू शकतात, त्यातले तुम्ही काय सुधारजी. तर अशा काही कल्पना तुमच्या पत्रकार बंधूंच्यात सगळ्या मिळून असं काय असेल आणि त्यात आम्ही कुठं काही करू शकत असलो. आम्ही लिटरली जसा उत्तमजी आणि आम्ही KDMGमध्ये एकत्र काम करतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सांगायला हरकत नाही. त्यावेळेला आम्ही जनावरं जी बाहेर काढली आमच्या अर्थ मुव्हिंग असोसिएशननं, त्यानंतरचा ती जर त्यावेळेला फुटली असती, कारण कुजली ती सगळी ती, तर फुटली असती कोल्हापूरचं अजूनही पोल्युशन, ड्रिंकिंग वॉटरचा प्रॉब्लेम अजूनही सॉल्व्ह झाला नसता. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला प्रत्येकानं आपलं काम म्हणून केलं. म्हणजे सांगायचा उद्देश की कोणी केलं याच्यापेक्षा प्रत्येकानं हे बाबा उद्या मला ह्या कोल्हापूरचा त्रास होऊ शकतो या गोष्टीचा, तर अशा गोष्टी करायला तयार आहेत. लोकांच्याकडं आज ही इच्छा आहे की काहीतरी मदत करा, कारण आपण सामाजिक मदतीचं बघतो आहे. आपण कुठलाही एखाद्या तुमच्या आव्हानाला, एखादी झोपडपट्टीतल्या आपल्या ह्याच्यातल्या वाडी वस्तीवरच्या त्या महिला असतील किंवा आजीबाई असतील, ह्या लोकांना आपण जेव्हा तुम्ही आवाहन केलं त्यानंतर लोकांना आपणहून मदत केली. तर अशी सगळी दानशूर कोल्हापूरबद्दल प्रेम असणारी लोक सुदैवानं कोल्हापुरात आहेत. तर त्याचा उपयोग कसा करायचा हे राजकीय लोकांनी पण बघावं आणि
त्याला थोडंसं मार्ग द्यायचं काम पत्रकार बंधू करू शकतील असं मला वाटतं तर आपण आता आशा करूया की कोल्हापूरची डेव्हलपमेंट येणाऱ्या 5 वर्षात व्हावी या ना त्या कारणानं. तर थँक्यू. नमस्ते. आपली कोल्हापूर ही दक्षिण काशी म्हणून आहेच ओळख चांगली. त्याचबरोबर आपली कोल्हापूर हे कलानगरी पण आहे, स्पोर्ट्स सिटी पण आहे. तर त्या दृष्टीने पण आपण काहीतरी प्रोॲक्टिव्हली काम केलं पाहिजे. हे उदाहरणार्थ आता स्पोर्ट्ससाठी एवढ्या चांगल्या फॅसिलिटीज आहेत तर त्या आपण कोल्हापूरमध्ये तयार होत नाही. त्यामुळे मुलं आपले उदाहरणार्थ क्रीडा नगरी नसेल किंवा स्विमिंग पूल नसेल, ऑलिम्पिक साईजचे पूल लागतात त्याला प्रॅक्टिससाठी, तसे नाही आहेत. ह्या सर्व गोष्टीसाठी प्रोॲक्टिव्हली काम करावं लागतं. मी जसं आता देशपांडे सर म्हणले की कोरियामध्ये बघितलं त्यांनी की नाल्याचं त्यांनी सुशोभीकरण केलं, म्हणजेच काय प्रोॲक्टिव्हली काम केलं. तिथं कोण नालेवाले गेले नाहीत की आमच्या इथं चांगलं करा म्हणून. हे प्रोॲक्टिव्हली एखाद्या टीमनी किंवा एखाद्या पॅनलनी ठरवावं लागतं. मग ते करताना काय करावं लागतं, प्रत्येक वॉर्डमधल्या जो का आता रिप्रेझेंटेटिव्ह आहे आपला, त्यांनी त्याच्या वॉर्डमधले प्रॉब्लेम्स घेऊन काढावे लागतात. त्या प्रॉब्लेम का आलेत, त्याला सोल्युशन काय, आणि त्याची एक छोटीशी SOP प्रोसिजर ती दिली की ती एकमेकात शेअर होती प्रत्येक वॉर्डात. आणि ती वॉर्डात शेअर झाली की मग ऑटोमॅटिक तो शोभीकरण सुरुवात होती तशी. तसंच कलानगरी पण आता आपण नाट्यगृह असेल, म्युझिक असेल, ह्या गोष्टीवर पण आपण फोकस केला पाहिजे. जो आपली कोर स्ट्रेंथ आहे आपली कोल्हापूरची, कलापूर, ह्याच्याकडे आपण लक्षच देत नाही. तर ह्या गोष्टी पण आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर डिजिटलायझेशन, आपण काय म्हणतो आता जनरेशन Z म्हणतो, नेक्स्ट जनरेशन आता हे आहे आपलं Gen Z. आता उदाहरणार्थ कोणाच्या घरात मयत झाला असेल तर तो काय करतो, सगळ्या विधी आटपल्या की कॉर्पोरेशनला अर्ज करतो की मला डेथ सर्टिफिकेट द्या. आले डेथ सर्टिफिकेट, दिवसभरात किती आले, 100 आहे डेथ सर्टिफिकेट. त्या दिवशी संध्याकाळी त्या इलेक्शन कार्डमधनं ते उडले पाहिजेत त्या दिवशीच ऑटोमॅटिक. आज 10 वर्षे माणसं गेली तरी त्यांची नावं असतात. का ते मॅन्युअली करावं लागतात. शाळेतले टीचर येतात, मग तुमच्या घरात आहेत का, हे नाहीत, मग आता डेथ सर्टिफिकेट द्या आफ्टर 5 years and 6 years. ते त्यावेळी होऊ शकतं. इथं काय माणूसच पाहिजे असं का नाही, हे डिजिटलायझेशन होऊ शकतं. सेम डे तो माणसाचं नाव कमी होतं. अशा काही एरियात जिथं आपल्याला करू शकतो तिथं डिजिटलला आपण गेलं पाहिजे असं मला वाटतं. अपडेशन झाले पाहिजेत आपले. तर ही माझी विनंती आहे या नव्या टीमकडून. मगाशी अशोकरावांनी कारभारी या शब्दाचा उल्लेख केला. मला इथं आवर्जून नमूद करावं असं वाटते की पहिल्यांदा सेवा म्हणून करण्यासाठी नगरसेवक इच्छुक असतो आणि निवडून आल्यानंतर त्याच्या वागण्यामध्ये त्या प्रभागाचा पालक न राहता तो मालक झाल्यासारखीच त्याच्या चेहऱ्यावर भूमिका येते. म्हणजे उद्योजकांना असं वाटायला लागतं की आता उचलून तोंडात का टाकतो की काय, इतकी त्याची मगरुरी वाढते. आणि हे सर्वसामान्य त्या प्रभागामध्ये काम करणाऱ्या उद्योजकाला हे जाणवत असते. मग हे शहर केवळ तिथून निवडून आलेल्या नगरसेवकाचंच आहे का, सर्वसामान्यांचं देखील आहे. कारण त्यांनी इतके वर्ष तिथं योगदान दिलेलं आहे. मगाशी अभय जे म्हणले त्याप्रमाणे मलाही परदेशात फिरत असताना सारखं माझं कोल्हापूर तिथं कम्पेअर होते. आणि जसं मगाशी त्यांनी सेऊलमध्ये बघितलं तसं मी व्हिएतनाममध्ये बघितलेलं आहे. आणि असा शहराच्या मध्यवर्ती वाहणारा जयंती नाला ज्याच्यावर कोल्हापूरच्या काही लोकांनी ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. माननीय आर्किटेक्ट शिरीषजी बेरी यांनी त्याच्यावरचा एक प्रकल्प तयार केलेला आहे. वंदना पुसाळकर नावाचे एक आर्किटेक्ट आमच्या सहकारी आहेत, त्यांनी त्याच्यावर PhD केलेली आहे. आणि असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स इंजिनियर्स क्रीडासारख्या तांत्रिक संस्था त्याच्यामध्ये स्वतःचं योगदान तयार आहेत देण्यासाठी. तर कोल्हापूरच्या पर्यटनामध्ये भर घालणारा इतका मोठा प्रोजेक्ट त्या जयंती नाल्याच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये साकारला जाऊ शकतो आहे. तर या निमित्तानं ह्या नवीन येणाऱ्या बॉडीला माझी विनंती आहे की त्यांनी हा प्रकल्प हाती घ्यायला पाहिजे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. अलीकडच्या काळामध्ये Gen Zचा उल्लेख शेखरने केला की बरीच कोल्हापूरचे उद्योजक आहेत ते स्टार्टअपमध्ये योगदान देत आहेत. कोल्हापूर शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये अशा स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटर आहे. कोल्हापूर महापालिकेच्या बंद पडलेल्या इतक्या शाळा आहेत. अशा स्टार्टअपमधल्या उद्योगांना आपण देऊन कोल्हापूरच्या उत्पन्नवाढीमध्ये GDPमध्ये भर घालणारे प्रयोग कोल्हापूरमध्ये उभे राहू शकतात. आणि जी बेरोजगार मुलं आहेत कोल्हापूरमध्ये वावरणारी त्यांच्या हाताला एक कायमस्वरूपी रोजगार तिथून उभं राहू शकतो. आणि आपल्या जरगनगर शाळेचं उदाहरण मला इथं आवर्जून नमूद करावं असं वाटेल की ते शाळेला अक्षरशः अहोरात्र क्यू लागलेली असते ॲडमिशनच्या वेळेस. मग हा एक पायाभूत एक रोल मॉडेल म्हणून ह्या शाळेची जी काही योजना आहे ती महापालिकेनं सगळ्या शाळेमध्ये वागवून अंमलात आणून सर्वसामान्यांच्या मुलासाठी एक दर्जेदार शिक्षणाची सोय करावी अशी देखील विनंती या निमित्तानं आहे. धन्यवाद. कोल्हापूरचा विकास आणि ह्याच्यामध्ये केंद्रस्थानी असणारं
सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे रस्त्याचा विषय जो आहे तो खूपसा चर्चेला गेलेला आहेच, परंतु मला सूचना करावीशी वाटते, कारण रस्त्याची कामं चालू असताना त्यातलं एक बांधकाम व्यावसायिक म्हणून मला माहिती आहे की बऱ्याचशा गोष्टीचं नियोजन आज प्रशासनामध्ये अजिबात दिसून येत नाही आहे. एवढी विकास कामं चालू आहेत आणि त्याच्याबरोबर ज्या युटिलिटी शिफ्टिंग्स आहेत, ड्रेनेज लाईन्स आहेत, पाईपलाईन्स आहेत, टेलिफोनच्या केबल्स असतात आणि ह्याचा कुठल्याही प्रकारचा अभ्यास म्हणजे रस्त्याचं काम चालू करण्यापूर्वी खरं म्हणजे हे नियोजन बैठक अतिशय गरजेची आहे की वेगवेगळ्या आपल्या डिपार्टमेंटची कॉर्पोरेशनचे असतात की ज्याच्यामध्ये काही ठिकाणी टेलिफोनची केबलचं खुदाईचं काही काम आलेलं असू शकेल, अर्ज आलेले असू शकतात, ड्रेनेजचं आलेले असू शकतात, पाईपलाईनची कामं आलेली असू शकतात आणि ह्याची बैठक घेणं की त्याच्यामध्ये बाबा ही कामं आलेली आहेत, हे रस्त्याचं काम होणं गरजेचं आहे आणि ह्यापूर्वी ही कामं होणं आणि त्याच्यामधून जे परत रस्ते झाल्यानंतर पुन्हा एकदा खुदाई की हा जो एक वेगळा तुगलकी कारभार आपण जो म्हणतो आहे की प्रशासनाच्या नियोजन नसल्यामुळं हे बरेचसं आपलं जे केलेली विकास कामं आहेत त्या परत एकदा वाया जातो, परत एकदा पुन्हा आपल्या जनतेचाच पैसा त्याच्यासाठी वापरला जातो आणि परत नागरिकांचं परत जे काही एक प्रकारची तारांबळ सुरू होते ती आणि परत सुरू होते ती वेगळीच आहे. तर ह्याच्यामध्ये निवडून आलेले जे काही नगरसेवक असतील आपले, तर ह्या सगळ्यांनी प्रशासनाला एकत्र घेऊन की विकास काम सुरू करत असताना त्यातल्या त्या रस्त्यांची कामं सुरू करत असताना की आपल्याला हे युटिलिटी शिफ्टिंग्स आहेत, ड्रेनेज लाईन्स, केबल्स वगैरे वगैरे, तर ह्या कुठं कुठं येणार आहे तर त्याचं नियोजन हे अतिशय करणं गरजेचं आहे आणि ह्याची बैठक होऊन मगच काम सुरुवात व्हावी की जेणेकरून डबल विकासाची कामासाठी परत एकदा जनतेचा पैसा खर्च होऊ नये, तो एक भाग आहे. आणि दुसरं मगाशी आपला विषय झालाच की कोल्हापूर ही क्रीडानगरी आहे आणि तशीच ऐतिहासिक आहे शहर, चित्रकारांचं वेगवेगळ्या कलाकारांचं शहर आहे, तालमीचं शहर म्हणून ओळखलं जातं. तर ती एकदा पुन्हा एकदा ओळख आपली ठळक होणं अतिशय गरजेचं आहे, कारण तालीम आहे आणि म्हणून वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळे मल्ल आपल्याकडं तालमीसाठी, हवेसाठी आणि इथल्या वेगळ्या पोषक ह्याच्यासाठी येतात. तर ती एक ओळख आपली परत एकदा ठळक करणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. त्या नवनिर्वाचित सभागृहाला पुन्हा एकदा विनंती अशी की कोल्हापुराचं जे कोल्हापूरपण आहे, पेठापेठांचं पेठपेण आहे, म्हणजे आता मगाशी माझ्या मित्रांनी सांगितले की कोल्हापूरच्या ह्या तालमी, कोल्हापूरची संस्कृती, कोल्हापूरचं रांगडेपण हे सगळं जपत असताना कोल्हापूर आधुनिक कोल्हापूर होते, पण त्याचं आधुनिकीकरण करत असताना त्याचा रांगडेपणा पण ठेवावा आणि त्याचं कोल्हापूरपण पण ठेवावं. म्हणजे उदाहरणार्थ कोल्हापूरच्या दूध कट्ट्याची एक संकल्पना आहे. दूध कट्टे, आता मिरज कीर्तीचा दूध कट्टा आहे, पण मिरज कीर्तीचा दूध कट्टा तो कुठं आहे नेमका, तिची बांधकाम कुठं केलं होतं, ते म्हशी पिळतात कुठं, गंगावेशीचा दूध कट्टा इतकी छान कोपऱ्याला त्या ठिकाणी केलं होतं, पण ते दूध कट्टा तिथं अस्तित्वात आहे का खरोखर. आणि मग ते बाहेरचे पर्यटक आल्यानंतर मग कोल्हापूरचं धारोष्ण दूध आम्हाला कुठं मिळतं हे विचारतात. खरं तर बघितलं तर महानगरपालिकेनं हे सगळं असं भव्य दिव्य करायला पाहिजे. खरं म्हणजे एका कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये केलं आणि त्याला दूध कट्टा नाव दिलं आणि मग ते वाहतुकीला अडथळा धरतात, तिथं दूध कट्ट्याचं संकल्पना पूर्ण होत नाही ना, ते त्यांचं हे होत नाही. त्यामुळं महापालिकेनं एखादी संकल्पना पूर्ण करत असताना त्याचं भव्य दिव्यपण, त्याची भव्यता त्यामध्ये आणावी. तालमींच्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचंच एक भव्य दिव्य ज्या गोष्टी आहेत त्या आणाव्यात, जेणेकरून कोल्हापूरचं कोल्हापूरपण आणावं. जसं पुण्यामध्ये वेगवेगळे गणपती वेगवेगळ्या नावानं, वेगवेगळे पार वेगवेगळ्या नावानं ओळख जातात, तशी कोल्हापूरची पण ओळख आहे. उदाहरणार्थ वांगीबोळा आहे, उदाहरणार्थ शनिवार पेठ आहे, अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत. फरशीचा कट्टा, आता फरशीचा कट्टा कुणाला माहीत नाही. काल आमचे सर सुधाकर काशीस यांनी लिहिलं त्यावरती, म्हणून ह्या कोल्हापूरच्या जुन्या पायवटा आहेत ह्या लोकांना कळतात. तद्वत ह्या कोल्हापूरच्या जुन्या पायवाटा आहेत, त्याचं नामकरण, नूतनीकरण करत असताना जुन्या पायवाटा ह्या मळलेल्या पायवाटाच असायला पाहिजेत आणि त्यासाठी अगदी गांभीर्याने महानगरपालिकेनं हे बघितलं पाहिजे. नाही तर उठतं कोणतं ह्या चौकाला नाव दिलेलं सुद्धा कळत नाही, कुणीतरी आपल्या आजोबाचं पंजोबाचं नाव दिलेलं आहे, तिचा ठरावसुद्धा महानगरपालिकेत झालेला नाही. असे काही गोष्टी आहेत, त्या गोष्टीकडे कटाक्षानं बघितलं पाहिजे आणि हे नवीन सभागृह निश्चितपणानं एक चांगलं, विकासात्मक आणि दर्जेदार आणि जे कोल्हापूरला अभिप्रेत आहे अशा पद्धतीचं काम करेल अशी आपण या ठिकाणी आपण अपेक्षा बाळगूया. धन्यवाद. आज कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला. आता प्रत्यक्ष अजून कोणाला बहुमत असं नसलं
तरी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही लढत किंवा हे बहुमताचा खेळ चालू राहणार हा एक यातनं आपल्याला संदेश मिळालेला आहे. म्हणजे खरी निवडणूक राजकारण आत्ता सुरू होणार. एक 4-5 जर काठावर असले तर काय आणि ते विरोधाला कायम विरोध राहणार. बघा तुम्ही गोंधळाचंच आता सगळं या क्षणाचं चित्र आहे. पण मला असं म्हणायचं आहे की असे वेगवेगळे विचार आपल्या मनात दडलेली माणसं कोल्हापुरात खूप आहेत. ती पाकिटे घेणारी 100% आहेत, जेवणावर मत देणारी ती 100% आहेत. पण हे जर आपली ही अशी माणसं जागरूक राहिली तर तरी बऱ्यापैकी मी काय म्हणतो माणसं जे काही कोण वाईट करणार आहेत ते विचार करतील. आणि मी तुम्हाला सांगतो नवीन महापौर आल्यानंतर तुम्हीच पुन्हा अशीच चर्चा ही चर्चा म्हणजे तिथं काय तुम्ही काय खाणार आहे पैसे वगैरे हा भाग नाही आहे. असं करूया कदाचित ऐकणारही कोणतरी असू शकेल. मला बाबा काही कळत नाही जास्त, तुम्ही एखादं काय दिलं तर असं पॉझिटिव्ह आपण विचार करूया. आणि ही आज या चर्चेला म्हणजे बाहेर एवढं सगळं धगधगतं वातावरण आहे. प्रत्येकाचा हात पहिल्यांदा मोबाईलवर जातो आहे. नेमकं काय साहजिक आहे कोल्हापूरबद्दलची ती आस्था आहे आपली. आणि तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल सर्वांचे आभार.